काय करू मी? हे सत्य स्वानंदीला सांगितलं आणि त्यांना त्रास झाला तर? सुजित, आज मी तुला सोडणार नाही. मणी असं अचानक उठून काही न सांगता कुठे गेला असेल? महालक्ष्मी नमोस्तुते, अंबाबाई नमोस्तुते, करवीर निवासिनी महाशक्ती नमोस्तुते. अरे ये मणी ये, दे फाईल दे. सॉरी, कळत आहे मला तुला पूजेत नाही यावं लागलं, चिडचिड झाली असेल, पण फाईल महत्वाची होती. मणी, ही फाईल नको आहे, दुसरी फाईल लागणार. तू चुकून ही फाईल घेऊन आलास, तू पटकन घरी जा. काय आलं आता? तू चुकीची फाईल आणली, माझ्यावर का चिडतोयस? तुला परत घरी जावं लागणार. म्हणे मी फाईल मागतोय तुझ्याकडे, किडनी नाही मागत आहे. तू आमच्यापासून काही लपवतोय सुजित? मी लपवतोय काय नाही म्हणी. तुला तर माहिती आहे ना, माझा लाईफ म्हणजे इट्स अन ओपन बुक. कोणी या, कुठलंही पान उघडा, काहीही वाचा, काही लपवत नाहीये मी. तू आम्हा सगळ्यांपासून काही लपवतोय का सुजित? म्हणी काय लपवणार आहे मी? माझं आयुष्य घरच्यांपेक्षा तुला जास्त ठाऊक आहे. माझ्या पार्ट्या, दारू पार्ट्या, माझ्या आयुष्यातल्या मुली, सगळं ते ठाऊक आहे तुला. काय लपवणार मी? स्वानंदीवर बलात्कार तू केलास ना सुजित? काय 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 बोलतोयस म्हणे? दारू पिऊन आलायस का? कुठली नशा केली आहे? तुला तरी कळत आहे का काय बोलतोयस तू? प्लीज तोंड सांभाळून बोल, ओके? DNA रिपोर्ट्स. इतके दिवस हेच लपवण्याचा प्रयत्न करत होतास ना, आता सापडलेत ते. तू स्वानंदीचा गुन्हेगार आहे हे सिद्ध झालंय आता. स्वानंदीच्या आयुष्याची माती केलीस तू. एका हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस. तुला जेलमध्ये खडी फोडायला नाही पाठवलं तर नाव असं म्हणी नाही. जे जे स्वानंदीने भोगलंय ते भोगायला तयार राहा. आरोप काय करतोस तू माझ्यावर? काय रस्त्यावरचा मवाली वाटलो का मी तुला सगळं गप्पपणे ऐकून घ्यायला? सुजित सरपोतदार आहे मी, खासदार सरपोतदारांचा मुलगा आहे मी. म्हणून जिवंत आहेस? साहेबांचा मुलगा आहेस म्हणून जिवंत आहे, नाही तर कधीच खून केला असता तुझा. जीव घेणार तू माझा? जीव घेणार तू माझा? आवाज चढवून गुन्हा लपत नाही सुजित. तुझ्यापेक्षा मोठ्या आवाजात हा रिपोर्ट सांगतोय की तू गुन्हेगार आहेस. का केलं स्वानंदी सोबत तू असं? तुझ्या एका कृतीमुळे त्यांना काय काय भोगावं लागलं याची कल्पना आहे का तुला? तू कल्पना करूही शकत नाही सुजित. कोण होते रे स्वानंदी?
एक अत्यंत साधी मुलगी, एखाद्या मुंगीला सुद्धा चिरडलं नसेल इतकी निष्पाप मुलगी आहे ती. आणि तू, तुझ्याकडे पैसा, गाड्या घोड्या, पार्ट्या सगळं आहे, अनेक मैत्रिणी आहेत, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तत्पर असलेल्या मुली होत्या तुझ्याकडे. एवढं सगळं असताना त्या बिचारा स्वानंदीचं आयुष्य उद्ध्वस्त करायची, त्यांची अब्रू लुटायची काय गरज होती सुजित? मुळात स्वानंदी तुला आवडणाऱ्या मुलींपैकी कधीच नव्हती. अत्यंत साधी मुलगी ती, सामान्य मुलगी, एका खेड्यातून मोठी स्वप्न घेऊन आलेली मुलगी होती ती. स्वानंदी सगळ्यांशी चांगली वागत आली, तुझ्याशी सुद्धा चांगलीच वागली ती. तू फक्त तिचा बॉस होता. ती सगळ्यांशी चांगलं वागायची, तशीच तुझ्याशी पण चांगलं वागायची. दॅट्स इट. स्वानंदीसाठी फक्त आणि फक्त काम महत्वाचं होतं. इतक्या सरळ मार्गी साध्या मुलीवर अतिप्रसंग करायचा विचार तरी कसा आला तुझ्या मनात? तिच्यावर बलात्कार केलास तू? काय बिघडवलं होतं त्यांनी तुझं? माझं प्रेम होतं स्वानंदीवर. मी प्रेमात पडलो होतो तिच्या. रादर स्वानंदी माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी होती, तिच्या प्रेमात मी पडलो होतो. आणि तिने काय केलं? काय केलं तिने? चिडकारलं या सुजित सरपोतदारला. काय नाही केलं स्वानंदीसाठी. तिला गावात नाही, इथे शहरात घेऊन आलो, नोकरी लावली, पैसा दिला, प्रत्येक वेळेला तिच्या पाठीशी उभा राहिलो. तिने काय काय केलं? तिने इगो हर्ट झाला होता माझा. आय वॉज हर्ट, ब्लडी हर्ट. मला फाटल्यावर मारत होती ती. इतकी तिची हिंमत. माझ्याकडे बघत नव्हती, माझा विचार करत नव्हती, माझ्या पैशाने इम्प्रेस होत नव्हती. काय काय चुकलं माझं? हा, मी एक टिचकी वाजवली ना की मुलींची रांग लागायची. त्या रांगेत स्वानंदी कधी कधी येऊन मी राहिलीच नाही. मला प्रश्न पडला, इतकं काय आहे हिच्यात? इतकं काय आहे हिच्यात की ही आय वॉज क्युरियस. तेच सगळं डोक्यात सुरू होतं